नमस्कार. लोकप्रशासनाच्या ह्या लेक्चरमध्ये आपण प्रशासकीय विचारवंत यामध्ये कौटिल्य हा प्रशासकीय विचारवंत या ठिकाणी बघणार आहोत. कौटिल्य ह्याच्या प्रशासकीय विचारांमध्ये आपण गेल्या वेळेस ह्या कौटिल्याचा सप्तांग सिद्धांत या ठिकाणी बघितला आहे. आज आपण या प्रशासकीय विचारवंतांमध्ये कौटिल्याचा मंडळ सिद्धांत हा या ठिकाणी प्रामुख्याने बघणार आहोत. कौटिल्याने अर्थशास्त्राच्या 6व्या अधिकरणातील 2ऱ्या अध्यायामध्ये मंडळ सिद्धांत आपला सांगितलेला आहे. यामध्ये राज्याच्या दुसऱ्या राज्याशी संबंध कसा असावा याचे विवेचन या मंडळ सिद्धांतामध्ये कौटिल्याने केलेले आहे. कौटिल्याच्या ह्या विचारामध्ये राज्याचे दुसऱ्या राज्याशी कशा पद्धतीनं संबंध हे असायला पाहिजेत यावर कौटिल्याने आपल्या विचारामध्ये मोठ्या प्रमाणावर भर दिलेला आहे. या संबंधांना राज्याचा इतर राज्यांशी संबंध या संबंधांना कौटिल्य मोठ्या प्रमाणावर महत्त्व देतो. कारण इतर राज्याशी असणारे राज्याचे संबंध हे खूप मोठ्या घटकांवर परिणाम करतात असे कौटिल्याचे मत आहे. आणि आजच्या या आधुनिक युगातही जर आपण बघितलं तर परराष्ट्र नीती ही देशाच्या बहुतांश घटकांवर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करीत असलेली आपल्याला दिसून येते. या नीतीला आजही या विचाराच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर खूप मोठं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे मोठ्या प्रमाणावर परिणाम हे आपल्याला त्या ठिकाणी होत असलेले दिसून येतात. ज्या राज्याला विजयाची अपेक्षा आहे, ज्या राज्याला विजयाची इच्छा आहे, अशा राज्याला कौटिल्याने या ठिकाणी विजिगीषु राज्य असे म्हटले आहे. विजिगीषु राज्यालाच कौटिल्याने मंडल सिद्धांताचा आधार या ठिकाणी मानले आहे. या विजिगीषु राज्य आणि आजूबाजूंचे राज्य यांच्या परस्पर संबंधाच्या बाबत कौटिल्याने आपले विचार या ठिकाणी स्पष्ट केलेले. कौटिल्याच्या मते की ज्या राज्याला विजय प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्या राज्याला विजय प्राप्त करण्याची अपेक्षा आहे, असे विजिगीषु राज्य याचे इतर राज्याशी असणारे संबंध हे अतिशय महत्त्वाचे ठरतात. आणि या दृष्टिकोनातून प्रामुख्याने या बाबीतून कौटिल्याने आपला हा मंडळ सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये कौटिल्य विजिगीषु राज्य या राज्याच्या राजाला आपल्या राज्याच्या सतत विस्तार करण्याची इच्छा असते.
मात्र त्याने ठिकाण, वेळ व परिस्थितीचे भान ठेवूनच राज्य विस्तारासाठी प्रयत्न करावे असे कौटिल्याचे प्रामुख्याने मत आहे. या राज्याला कौटिल्याने आपल्या ह्या मंडळ सिद्धांताच्या केंद्रस्थानी मानलेले आहे. जे विजिगीषू राज्य असते, ज्याला सातत्याने यश मिळवणे, विजय मिळवण्याची इच्छा असते, ह्या राज्याने विजय मिळवण्यासाठी सातत्याने किंवा राज्य विस्तारासाठी सातत्याने होणाऱ्या प्रयत्नामध्ये प्रामुख्याने वेळ, ठिकाण आणि परिस्थितीचे भान ठेवणे गरजेचे आहे. हे या दृष्टीने सांगितलेले आहे की अनेक राज्यांची भौगोलिक परिस्थिती, अनेक राज्यांची रणनीती या सर्व बाबींचा विचार करून वेळ, ठिकाण याचे भान ठेवून त्याने या विजिगीषू राज्याने आपल्या सीमा विस्तारणाचे कार्य करणे हे महत्त्वाचे ठरते. तसेच शत्रू राज्य, विजिगीषू राज्याच्या सीमेला लागूनच शत्रू राज्य हे असते. दोन्ही राज्याच्या सीमा एकमेकाला लागून असल्याने त्यांचे शत्रुत्व हे वाढत जाते. तसेच शत्रू राज्यासोबतच या संकल्पनेमध्ये मित्र राज्याचा सुद्धा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. शत्रू राज्याला लागून शत्रूचा शत्रू असतो, कारण त्याच्या सीमा एकमेकाशी जोडलेल्या असतात. एक विजिगीषू राज्य आहे, त्याला लागून त्याचे शत्रू राज्य आहे, आणि शत्रू राज्याला लागून त्या शत्रू राज्याचे शत्रू राज्य असते, कारण या दोन्हीच्या सीमा एकमेकाला लागून असतात. आणि यानुसार शत्रूचा शत्रू हा आपला मित्र मानावा, या नात्याने ते राज्य विजिगीषू ह्या राज्याचे मित्र असते आणि जे संकट काळामध्ये हे त्या विजिगीषू राज्याला मदत करीत असते. सोबतच शत्रू मित्र राज्य हे राज्य मित्र राज्याच्या सीमेला लागून असते, त्यामुळे ते दोघांचेही शत्रू राज्य असते. आणि हे राज्य जे आहे ते मित्र राज्याच्या सीमेला लागून असल्यामुळे ते दोघांचेही शत्रू राज्य असतेच, कारण ते राज्य विजिगीषू राज्याच्या शत्रूचे मित्र राज्य असते. त्यामुळे ते राज्य विजिगीषू राज्याच्या विरुद्ध असू शकते. आणि यासोबतच मित्र राज्य हे राज्य विजिगीषू राज्याच्या मित्र राज्याचा मित्र असतो, कारण मित्र राज्याच्या शत्रू राज्याची सीमा ही मित्राच्या मित्र राज्याच्या सीमेशी लागून असते. त्यामुळे ते राज्य विजिगीषू राज्याचेही त्या ठिकाणी मित्र असते. मित्र राज्याचे जे काही मित्र असतील ते विजिगीषू राज्याचे सुद्धा मित्र मानायला हवे असे कौटिल्य म्हणतो. शत्रू मित्र राज्य हे राज्य विजिगीषू राज्याच्या शत्रूच्या मित्राचे मित्र राज्य असते. त्यामुळे हे राज्य विजिगीषूच्या विरोधी असते, कारण शत्रूचा मित्र
हा आपला मित्र कधीच होऊ शकत नाही. अशा पद्धतीने वरील सर्व बाबी ही कौटिल्याने या ठिकाणी विजिगीषू राज्य हे केंद्रस्थानी मानून या ठिकाणी मांडलेले आहे. त्याच पद्धतीनं ही एक मंडळ सिद्धांत कौटिल्याचा एक सरळ आणि साधारण बाबीतून मांडलेला असा विचार या ठिकाणी दिसून येतो. मंडळ सिद्धांत हा प्रामुख्याने राज्याला आपली रणनीती, आपली धोरणे, आपल्या सीमेचे विस्तार कशा पद्धतीने करावे याबाबत या ठिकाणी मार्गदर्शन करते. कौटिल्याचे पुढील विचार आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.